आणि यानंतर जाऊयात मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इथली रणधुमाळी काय सांगतेय पाहूयात। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या तोंडावरच राजकीय पक्षांना अंतर्गत कलहाचे ग्रहण लागले आहे। हिंगोली विधानसभेमध्ये जिल्हा परिषद गटावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। हा वाद कधी थांबेल असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे। विशेष म्हणजे काँग्रेसचा एक गट हा आघाडीसाठी आग्रही असला तरी पण काँग्रेसचा दुसरा गट मात्र आघाडी झाली नाही तरी चालेल या ठाम मतावर आहे। त्यामुळे हा पक्षातला वाद कधी थांबेल असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे। संजय गव्हाड, एबीपी माझा, हिंगोली। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपली आहे आणि त्यामुळे भाजप वगळता सर्वच पक्षात आपली उमेदवार यादी फायनल करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेने प्रत्येक मतदारसंघात बैठक घेऊन आपले उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत, परंतु भाजपला निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवार मिळत नाहीत आणि त्यामुळे सध्या तरी भाजपने वेट अँड वॉचचे धोरण अवलंबलं आहे। इतर पक्षांच्या याद्या फायनल झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा नाराज गट याला हाताशी धरून भाजप जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये 54 उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे। विशाल माने, एबीपी माझा, परभणी।